मित्र हो, त्रिवेज मीडिया टीव्हीच्या संवाद संकल्पना या सदरामध्ये आपलं स्वागत। आज आपण जाहीर केल्याप्रमाणे भारतीय राजकारण ज्या संकल्पनांच्या भोवती आज वाटचाल करीत आहे त्या संकल्पनांपैकी दलित, बहुजन, मूलनिवासी की सर्वजन या सगळ्या संकल्पनांमध्ये आपण प्रत्येक नेत्याचा एक परिचय या संदर्भात करून देणार आहोत। एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करताना ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकारणाच्या संदर्भात आणि त्यांच्या राजकारणाची वाटचाल, समाजकारणाची वाटचाल आणि एकूण त्यांचा राष्ट्रीय प्रवास या संदर्भात आपण बोलणार आहोत। मित्र हो, हे सांगताना निश्चितपणे आम्हाला आनंद होतोय की ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ 80 नंतर म्हणजे साधारणतः 1982-83 साली झाला। 1982-83च्या वर्षी त्यांच्या ज्या सभा महाराष्ट्राने पाहिल्या त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोंनी, गाव किती छोटं असेल, तालुक्याचं असेल, जिल्ह्याचं असेल, परंतु बाळासाहेब आंबेडकर यांची सभा मात्र लाखोंचीच होती आणि त्यामुळे या राज्यातल्या समग्र आंबेडकरी जनतेने त्यांच्याकडे आपला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक उद्धार करता या अनुषंगानंच पाहिलं। बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रथमच या महाराष्ट्राच्या भूमीवर असं जाहीर केलं की महाराष्ट्राची राजकीय सत्ता ही या राज्यातल्या 154 कुटुंबाच्या हातामध्ये एकवटलेली आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या राजकीय जीवनात हे समीकरण आणून महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा निश्चितपणे बदलवण्याचा या एका वाक्यातूनच त्यांनी यशस्वी प्रयोगाला एक प्रारंभ केला। त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष या पक्षाच्या माध्यमातून किमान महाराष्ट्राच्या राजकारणात जे उमेदवार दिले त्यांना जी लाखोंनी जी मतं मिळाली त्यावरून या देशातल्या सत्ताधाऱ्यांना, या राज्यातल्या राज्यकर्त्यांना त्यांची शक्ती समजून आली की यांच्या मागे नुसता कौटुंबिक वलय नाही तर यांच्या मागे या देशातली, या राज्यातली आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांना आदर्श मानणारी संपूर्ण जनता यांच्या मागे उभी आहे हा संदेश केला। आणि हा संदेश जसा गेला तसं त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर युती असेल, आघाडी असेल अशा अनेक संदर्भामध्ये चर्चेला प्रारंभ केला। याच अनुषंगाने बाळासाहेब आंबेडकर यांचं राजकारण हे या देशातलं प्रयोगशील सर्व समाजासाठी, म्हणजे जो समाज या देशामध्ये राहतो, या संविधानाच्या परिघामध्ये जो समाज, भारतीय समाज आहे, त्याला एका राष्ट्राच्या माध्यमातून आणि त्या राष्ट्राचं राजकारण अशा समीकरणातूनच त्यांनी आपली भूमिका कायम मांडलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या राजकीय तत्वज्ञानाला साक्ष मानून आणि त्या राजकीय तत्वज्ञानाचा आदर्श घेऊनच बाळासाहेब आंबेडकरांनी आपला राजकीय प्रवास कायम चालू ठेवला। त्याच माध्यमातून त्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष या माध्यमातून अनेक उमेदवार महाराष्ट्राच्या भूमीवर उभे केले। सुरुवातीला या पक्षाला राजकीय यशही या महाराष्ट्रामध्ये मिळालं। भारिप बहुजन महासंघ अशी ही वाटचाल आपल्या पक्षाचा विस्तार केला आणि विशेषतः ओबीसी समुदायातील जातींना आपल्या पक्षाकडे खेचण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवलं। महाराष्ट्राच्या अत्यंत दुर्गम भागामध्ये, किनवट सारख्या मतदारसंघामध्ये रस्त्यावरच्या एका व्यक्तीला, कार्यकर्त्याला त्यांनी भारिप बहुजन महासंघाची उमेदवारी दिली। भीमराव केराम सारख्या व्यक्तीला विधानसभेमध्ये त्यांनी पोहोचवलं आणि हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये यशस्वी झाल्याबरोबर जी प्रचंड चर्चेची वादळं आली, बाळासाहेब आंबेडकर यांचा राजकीय प्रयोग या देशात सत्ता पालट करणारा सर्वात मोठा प्रयोग म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं आणि त्यामुळे या राज्यातली, या देशातली संपूर्ण प्रस्थापित राजकीय व्यवस्था, तो प्रयोग कसा मोडीस काढता येईल यासाठी त्यांनी आपली शक्ती खर्च केली आणि त्यामुळेच भीमराव केराम नावाच्या त्या नवनिर्वाचित आमदाराने 6 महिन्यातच महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यपदी असतानाच आपला प्रवेश या पक्षाकडून अन्य भांडवलदारी पक्षांकडे वळवला आणि या प्रयोगाची दखल राष्ट्रीय आणि स्थानिक राजकारणामध्ये जी घेतली गेली होती त्या प्रयोगाला मोठ्या प्रमाणात तडा गेला, लोकांच्या विश्वासाला तडा गेला। मात्र बाळासाहेब आंबेडकर हे राजकारणात इथेच थांबले नाहीत। त्यांनी आपल्या पुढच्या प्रयोगाला मात्र त्याच जोमाने प्रारंभ केला आणि त्यांनी अकोल्यासारख्या जिल्ह्यामधून आपल्या भारिप बहुजन महासंघाच्या प्रयोगाचा आणखी पुढचा टप्पा गाठण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी राजकीय वाटचाल सुरू केली। हे सगळं असतानाही बाळासाहेब आंबेडकर यांनी राजकीय पटलावर आपलं नेतृत्व राष्ट्रीय आहे हे वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे। आपल्याला ज्ञात आहे की राज्यसभेवर असताना त्यांनी अनेक समित्यांवर कार्य करून आपल्या संसदपटूचा आणि या देशाच्या राजकारणात आणि संविधानाशी निगडीत असलेल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी जी काही भूमिका वेगवेगळ्या समित्यांमध्ये निभवली ती आजही देशात चर्चेचा विषय आहे। त्यानंतर लोकसभेवर रिपब्लिकन चळवळीच्या ऐक्यानंतर आणि काँग्रेसची आघाडी झाल्यानंतर जे 4 खासदार महाराष्ट्रातून खास करून रिपब्लिकन चळवळीतून गेले त्याच्यात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्यामधून खासदार होते आणि अकोल्यातून खासदार झाल्यानंतर त्यांनी
त्या संदर्भात अनेक समित्यांवर काम केलं. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर हे केवळ व्यक्ती नाही तर संपूर्ण देशाचा ते एक विरोधी पक्ष आहेत. संपूर्ण देशाची ती एक राजकीय चळवळ आहे. अशा पद्धतीनं त्यांनी आपलं व्यक्तिमत्व देशाला आणि या समाजाला, महाराष्ट्राला परिचित करून दिलं. परंतु या सगळ्या प्रवाहामध्ये निश्चितपणे आपल्याला एक म्हणावं लागेल की बाळासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय नेतृत्व असताना संविधान, कायदे आणि तत्वज्ञान या सगळ्या बाबींवर त्यांचं गाढ प्रभुत्व असतानाही त्यांना पूर्ण बहुमताची राजकीय सत्ता का मिळवता आली नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात आजही घर करतो. अशा सर्व भूमिकांशी निगडीत राहूनही बाळासाहेब आंबेडकर यांना पूर्ण बहुमताची राजकीय सत्ता महाराष्ट्रामध्ये घेता आली नाही, हे त्यांच्यापेक्षा मला वाटतं या देशातल्या आंबेडकरी जनतेचं मोठं शल्य असावं हे निश्चितपणे सगळ्यांना वाटतं. बाळासाहेब आंबेडकरांचा राजकीय प्रवास आणि त्यांचा वैचारिक प्रवास, संघटनात्मक प्रवास हा काही 5 ते 10 मिनिटांमध्ये सांगण्यासारखा भाग नाही. मात्र त्यांच्या या संपूर्ण प्रवासाची रिवेज मीडिया टीव्ही आपल्या पद्धतीनं दखल घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. या प्रयत्नामध्ये निश्चितपणे तटस्थपणे ही भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही भूमिका कशी वाटते निश्चितपणे आम्हाला कळवा. त्रिवेज मीडिया टीव्ही फक्त आपण पाहत असताना सबस्क्राईब या ऑप्शनवर आपण क्लिक करा, म्हणजे आमची व्ह्यूअर संख्या निश्चितपणे वाढेल.